नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, स्वयंपाकी पदासाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती यांच्या निवासी कार्यालयासाठी. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणारी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो, कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे, त्यानंतर पगार काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुमच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे स्टेप बाय स्टेप. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या निवासी कार्यालयाकरता स्वयंपाकी पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून मित्रांनो 21 ऑगस्ट 2025 असा जी-आर असणार आहे. ओके. आता प्रस्तावना दिलेली आहे. माननीय न्यायमूर्ती युनिट स्टाफ मध्ये स्वयंपाकी पद निर्माण करण्यास काही अवधी लागणार असल्याने न्यायमूर्तींच्या निवासी कार्यालयाकरिता त्यांच्या मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठातील मंजूर पदसंख्येच्या नुसार प्रत्येकी एका प्रमाणे 90 स्वयंपाकी पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याची प्रस्ताव उच्च न्यायालय प्रशासनाने संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद पत्रांमध्ये शासनास सादर केलेला आहे. संदर्भ क्रमांक 2 येथून नमूद शासन निर्णयाचे मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांच्या निवासी कार्यालयाकरिता 2 स्वयंपाकी पदे मंजूर करण्यास आलेली आहेत. ओके. त्यामुळे उपरोक्त मंजूर पदसंख्येपैकी माननीय मुख्य न्यायमूर्ती यांचे पद वगळून 79 पदांकरिता प्रत्येकी एका स्वयंपाकी पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास शासनाच्या विचारधारा होते. त्यानुसार सदरहून प्रस्ताव उपसमितीने तसेच उच्चस्तरीय सचिव समितीच्या संदर्भातील बैठकीस मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता. ओके. सदर आता बैठकीमधील निर्णयानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे शासन निर्णय. आता शासन निर्णयामध्ये तुम्ही बघू शकता, माननीय उच्च न्यायालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायमूर्तींच्या निवासी कार्यालयाकरिता प्रत्येकी एक प्रमाणे न्यायमूर्तींच्या व मुख्य न्यायमूर्तींचे यांचे पद व वगळून मंजूर पदांपैकी न्यायमूर्तींच्या संख्ये एवढ्या संख्या स्वयंपाकी पदांची सेवा 1 वर्ष कालावधीकरता बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या खर्चामध्ये इथं दिलेलं आहे 2,67 लाख इतका अंदाजित खर्च प्रदान करण्यात येत आहे. आता किती पदं असणार आहे? 79 पदं असणार आहे. याच्यामध्ये त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेताना शासन निर्णय विभाग 27/4/2022 मध्ये विविध मार्गदर्शक सूचनांचे व कार्यालयांचे पालन करण्यात यावे. त्यानंतर तर शासन खर्चित किमान 20 ते 30% इतके बचत होईल याची दक्षता घेण्यात यावी. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांची कोणत्याही उद्ध्वस्ती होणार नाही. ओके. असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. आता किती पदं असणार आहे इथं? 79 पदं दिलेली आहे, जे की मुंबई, नागपूर, औरंगाबाद खंडपीठानुसार. ओके. आता तुमचा आता एक डाऊट असेल अप्लाय कसं करायचं आहे? आता जे पण इथं मोठे-मोठे नागपूर खंडपीठ आहे, तिथं आपल्याला स्वतः तिथे जाऊन आपल्याला भेटायचं आहे. तिथं विचारपूस करायची आहे. तिथून इथं अप्लाय करू शकता तुम्ही. कारण की इथं बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी कोणती ऑनलाईन पद्धतीने इथं अपडेट वगैरे येत नाही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी. तर आपल्याला कदाचित आलीच तर मी तुम्हाला सांगेलच, पण तसं इथं येत नाही. जर तुम्हाला आवश्यकता असेल जॉबची, चांगली अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल महिलांना व पुरुषांना, आता तिथं स्वतः जाऊन आपण भेट द्यायची आहे, जेणेकरून डायरेक्ट तिथं आपलं काम होऊ शकतं. ओके. जॉबसाठी. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड, तुम्ही मला इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. ओके. त्याची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायची, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.